A lead bullet moving with velocity v strikes the wall and stop. 50% of energy is converted into heat. A 50% of energy is converted into heat. Then increase in temperature असं विचारलंय. आणि ह्यामध्ये एस दिलंय स्पेसिफिक हीट ऑफ लीड आणि जे आपल्याला माहित पाहिजे जे इज व्हॉट मेकॅनिकल इक्वॅलंट. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. अंडरस्टूड? इज गेटिंग एव्हरीवन व्हॉट आय एम सेइंग? ओके. आता हा लीड बुलेट आहे. इट इज अ मुव्हिंग विथ वेलॉसिटी म्हणजे ह्याला काहीतरी एनर्जी असणार आणि ती एनर्जी कुठली असते? कायनेटिक. इज इट राईट? बरोबर आहे काय? म्हणजे एवढ्या एनर्जीनं हा बुलेट मूव्ह करायला आहे आणि तो वॉलला स्ट्राईक झाला. बरोबर? As when it strikes the wall, काय झालं? 50% of its energy is converted into heat. बरोबर आहे? म्हणजे ह्यामध्ये हीट प्रोड्यूस झाली. ह्या प्रोसेसमध्ये हीट म्हणजे सिम्बॉल काय? क्यू प्रोड्यूस झाला. बरोबर आहे? इज इट राईट? हाऊ मच? 50% of not 60, it is 50% म्हणजे 50/100 ना ऑफ इनिशियल एनर्जी किती आहे? एवढी हीट आहे. काय उपयोग नाही तुमच्या दोघांचा. तू तर निवांत बसलोस, तुला मी सांगितलं इथं बस म्हणून. एक्सप्लेनेशनच्या वेळी जरासं लक्ष नसेल तुझं. दॅट इज युअर प्रॉब्लेम. इज इट क्लिअर? हा. मग किती येईल सांगा? एक कळाल तुम्हाला? कॅल्क्युलेशन आहे 0 गेट कॅन्सल म्हणजे mv² बाय हाऊ मच? हो, हे इथं वरून घ्या आणि मग कसं सॉल्व्ह करायचं? तुझं लक्ष नसतंय बघ रे. टोटली you have to change your place. हा पार्ट पहिला कळाला की आपल्याला एक एनर्जी होती कुणाची? त्या बुलेटची. हाऊ मच? हाफ mv². बरोबर? वॉलला स्ट्राईक झाल्यानंतर कन्वर्ट इंटू हीट. हीट मध्ये किती झालं कन्वर्ट? क्यू इज mv² बाय जूल. जे पर्पजफुल लिहिलं, इट्स अ मेकॅनिकल इक्विव्हॅलंट. जूल आहे, नॉट मेकॅनिकल, इट इज अ युनिट जूल. बरोबर? हा. आता मला सांगा ह्या प्रॉब्लेम मध्ये हा पुढं काय आलं? ही जे हीट झाली ऍब्सॉर्ब केली वॉलनं. बरोबर ना? मग वॉलचं टेम्परेचर चेंज झालं. वॉलचं काय झालं? टेम्परेचर चेंज झालं. मग हाऊ मच हीट गेन बाय वॉल? कसं फाइंड करायचं? वॉलनं yes, how much heat gained by wall? ओके, केवढी हीट? ही हीट किती असणार? ही हीट कुणाची आहे? बुलेटची आहे. मग बुलेटचं मास, बुलेट साईज झालं ना, त्या वॉलचं मास किती झालं नाही. हा, जेवढी हीट त्या एस स्पेसिफिक हीट ऑफ त्यांनी दिले म्हणून एस
स्पेसिफिक एच दिले म्हणून एम, आणि जर सीपी दिलं असतं तर सीव्ही एन घ्यायला आलं असतं. एन डेल्टा टी. समजलं? इज इट क्लिअर? हा पार्ट का आला? हीट कॅलरी मध्ये आहे आणि ही कशामध्ये? प्लस इट इज इन जूल. ही एनर्जी जूल मध्ये आणि ही हीट कशा आहे? कॅलरी मध्ये. इज इट क्लिअर? ओके. आता मला सांगा, आपण याला डब्ल्यू म्हणतोय, जूलला वर्क युनिट म्हणतोय डब्ल्यू, आणि याला काय म्हणतोय? क्यू म्हणते, हीट युनिट. इज इट राईट? बघा, वर्क युनिट अँड थर्मल युनिट, बरोबर आहे? काल याचा फॉर्म्युला मी लिहून दिला होता ना. फॉर्म्युला काय लिहून दिला होता? आपण कॅलरी मध्ये फाइंड करायचं असेल तर वर्कला कशाने डिवाइड करायचं? जे न, बरोबर आहे ना? वर्क युनिटला, वर्कला नाही, वर्क युनिटला. मग जे काय असणार? प्रॉब्लेम का आला? प्रॉब्लेम का आला का तुम्हाला? पहिल्यांदा त्या ह्याला जी वर्क एनर्जी होती ती वर्क युनिट होती. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काय म्हणतो आपण? वर्क एनर्जी म्हणतोय, जी जूल मध्ये मेजर करतात. आणि हीट कुठली एनर्जी आहे? हीट एनर्जी जी मेजर करतात कॅलरी मध्ये, बरोबर? आणि त्यावर हा प्रॉब्लेम बेस आहे. मग जे काय असणार? डब्ल्यू बाय, राहून दे, काय गरज नाही, जे आपल्याला फाइंड करायचं नाही ना. फाइंड काय करायचं आहे? वी हॅव टू फाइंड आउट इन्क्रीज इन टेम्परेचर, म्हणजे काय? डेल्टा टी फाइंड करायचं आहे. मग क्यू किती आहे? एम एस एम. अवघड प्रॉब्लेम आहे, फार अवघड आहे, वेगळाच आहे. डेल्टा टी वर्क युनिट काय? एम व्ही स्क्वेअर बाय 4 डिवाइड बाय व्हॉट? जे. इज इट राईट? प्लस एम गेट कॅन्सल, त्यामुळे डेल्टा टी काय आलं? डेल्टा टी इज व्ही स्क्वेअर बाय 4s. आहे का ऑप्शन? बघा, डेल्टा इट इज व्ही स्क्वेअर बाय 4s. आहे ऑप्शन? इज इट क्लिअर?